7.2 मधलं दुसरं आहे, द रेडी ऑफ द एंड्स ऑफ द फ्रस्टम. पुन्हा तसंच आहे, एक फ्रस्टम आहे, 14 आणि 6 आहे. बरोबर सर. म्हणजे आपण आकृती थोडी काढूया म्हणजे लगेच लक्षात येते. सेम फिगर अगेन. म्हणजे लक्षात घ्या, वरच्या बाजूला 14, लक्षात घ्या खालच्या बाजूला 6. बरोबर सर. इथे किती आहे बघा सर, ही R1 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हाइट किती आहे बघा सर, हाइट H इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. बरोबर आहे सर. पहिल्यांदा कर्व्ड सरफेस एरिया काढायचे आहे, त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला L काढायला लागेल सर. मग कर्व्ड सरफेस एरिया, मग टोटल सरफेस एरिया, मग व्हॅल्यू. 3 आहे, काम खूप आहे. करूया, लेट अस ट्राय. पहिल्यांदा L काढायला गेलो. मग L काढत असताना काय होईल बघा सर, L स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला आला पाहिजे. Therefore L square is equal to H म्हणजे 6 स्क्वेअर प्लस R1 म्हणजे 14 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. L square is equal to 6 स्क्वेअर, 14 मायनस 6 म्हणजे 8 स्क्वेअर. म्हणजे सर L स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 64. L स्क्वेअर इज इक्वल टू 100. Therefore L is equal to 10. पहिलं काम झालं सर. सोपं होतं, अवघड काही नाही. फक्त फॉर्म्युला यायला पाहिजे होता, बाकी काही नाही. 1 टिंब 2 टिंब सेंटीमीटर. आता काय करायचं आहे, कर्व्ड सरफेस एरिया काय घ्यायची आहे बघा सर, कर्व्ड सरफेस एरिया. इथे घेऊया कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ मराठीमध्ये सर, वक्र पृष्ठफळ. त्याचा फॉर्म्युला पाय RL, पण R च्या जागी घालायचा R1 प्लस R2. काय फॉर्म्युला आहे बघा सर, पाय कंसात R1 प्लस R2 इंटू L, पाय RL. पायची किंमत 22 सप्तमांश घालायची का काय घालायची बघूया. आधी बघू सर काय काय होतंय. या ठिकाणी पाय तसंच ठेवतो. R1 ची किंमत घ्या 14 आणि 6, 14 प्लस 6 इंटू L ची किंमत 10. बघा बरोबर आहे का सर. या ठिकाणी 14 आणि 6 किती आले बघा सर, 20. Therefore मला असं वाटतं भाग जाणार नाही, 3.14 घेऊया. हे 20 इंटू 10. पॉईंटच्या पुढे 2 घरं आहेत मुलांनो. पॉईंटच्या पुढे घरं किती आहेत बघा, डिजिट्स किती आहेत, 2. म्हणून छेदामध्ये एकावर 2 शून्य टाकूया, म्हणजे पॉईंट काढता येईल. पॉईंट काढून टाका. इज इक्वल टू 314 गुणिले 20 गुणिले 20. पॉईंटच्या पुढे 2 घरं, छेदात 2 शून्य टाकली, पॉईंट काढला. ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. बरोबर आहे सर, लक्षात घ्या. पुन्हा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. काय शिल्लक राहिलं बघा सर, 314 गुणिले 2 2 जा 4, म्हणजेच 4 चोक 16 6, 4 1, 4 1 4 1 5 आणि 4 त्रिकम 12, 1256. या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया हा 628 येतोय. कर्व्ड सरफेस एरिया. पुन्हा रेडिया ऑफ द सिस्टीम, इट्स अ हाइट 6 सेंटीमीटर. उत्तर तरी सगळं बरोबर आहे. बघूया सर. पुन्हा व्हॅल्यूम आहे,
नाही नाही, इथं थोडं चुकलं आहे सर, हे 10 आहे, सॉरी हे 10 आहे मुलांनो, त्यामुळे हे 2, 2 1 जा 2, त्यामुळे किती आलं बघा सर, हे इथं चुकलं होतं सर, इथं 2नी 2 4 जा 8, 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6, 628 सेंटीमीटर स्क्वेअर, राईट. आता काय पाहिजे, कर्व्ड सरफेस एरिया झाला, आता टोटल सरफेस एरिया पाहिजे असा. मग टोटल सरफेस एरियामध्ये हा कर्व्ड सरफेस एरिया येतोच, प्लस खालचं क्षेत्रफळ आणि वरचं क्षेत्रफळ, पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर प्लस हा कर्व्ड सरफेस एरिया, हा येतो सर, लक्षात घ्या. हे टोटल सरफेस एरिया हे कसं लिहायचं बघा सर, टोटल सरफेस एरिया, लक्ष आहे का बघा सर, हे टोटल सरफेस एरिया TSA म्हणतो, जागा नसल्यामुळे लक्षात घ्या, TSA ह्याला म्हणतो मी टोटल सरफेस एरिया, एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया एकूण पृष्ठफळ, म्हणजे वरचं पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर प्लस हे कर्व्ड सरफेस एरिया, हे पाय r1 प्लस r2 इंटू L. आता हे किती आहे माहीत झाले, 628, हे माहीत झालं, ह्याचा काय प्रॉब्लेम नाही. आता पाय कॉमन काढा ह्या दोन्हीच्यातनं, म्हणजे झालं r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर, पायची किंमत घालूयाच, r1 किती आहे 14, लक्षात घ्या, पायची किंमत इथं घातली नंतर 14चा वर्ग प्लस लक्षात घ्या r2 6चा वर्ग इज इक्वल टू 628 आहेच, 14चा वर्ग 196 आणि 6चा वर्ग 36, याची बेरीज इथं आलं प्लस 628. या ठिकाणी लक्षात घ्या बरोबर पाय ह्याची बेरीज 196 प्लस 36, 6 6 12 2 हच्चाला 1 9 1 10 13 3 हच्चाला 1 232 प्लस 628 आहेच. आता 232 ला 7नी भाग जाईल का बघा, 7 त्रिक 21 नाही जाणार सर. मग इथं पायची किंमत काय घालूया, 22 सप्तमांश न घालता 3.14 घालूया सर, म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर आलं. मग 232 232 इंटू 314 हा गुणाकार करा सर. बरोबर आहे सर, सुरू करूया. म्हणजे कसं होईल बघा सर, 4 2 जा 8, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8, 8 प्लस 1 9. या ठिकाणी 1 नी मल्टिप्लाय करताना एक घर सोडा, 1 2 जा 2, 1 3 जा 3, 1 2 जा 2. पुन्हा 3 नी इथं लक्षात घ्या सर, 3 नी मल्टिप्लाय करताना 2 घरं सोडायची, हे प्लस आणि हे प्लस, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 2 जा 6. मारा बेरीज. आता ही बेरीज 8 2 2 4, 6 3 9, 9 2 1808 हच्चाला 1, 9 1 10 2 1202, 6 1 7 किती आलं बघा सर. आणि हे 2 डिजिट सोडा, हे 2 डिजिट आहेत सर, हे सोडायचे, इकडून सोडायचे. 728.48, 728.48 प्लस 628. आता ह्याची बेरीज करा, हा आला टोटल सरफेस एरिया, इतके सेंटीमीटर स्क्वेअर. हा किती यायला पाहिजे, हा एवढा यायला पाहिजे सर. आता ही बेरीज करायची असतं अजून आपल्याला. लक्षात ठेवा, आपण जे करत असतो हे सगळ्यात ॲडिशन सबस्ट्रॅक्शन याच गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत सर, बाकी काही नाही. बरोबर आहे का बघा सर, बाकी काहीही याच्यामध्ये महत्त्वाचं नाही. मग इथे बघा बरं सर कसं होईल, इथे
600, 728, 728.48 हे 628.00 मारा बेरीज पॉइंट, हे 48, 8 8 16 6 4 1 2 2 4 1 5 6 2 12 1 13 1356.48 1356.48 उत्तर आलं का बघा सर 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर ही काय झाली सांगा सर टोटल सरफेस एरिया एकूण पृष्ठफळ एकच शिल्लक राहिला व्हॅल्यूम बरोबर सर आता व्हॅल्यूम आपण इथे घेऊया बघा बरं सर इथे आपण घेऊया हा व्हॅल्यूम राईट हा व्हॅल्यूम घेऊया सर म्हणजे कसा होईल बघा सर इथे व्हॅल्यूम घेत असताना हा व्हॅल्यूम ऑफ फ्रस्टम फॉर्म्युला येतो का बघा सर व्हॅल्यूम इज इक्वल टू 1/3 तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची पाय आर स्क्वेअर इंटू एच मग पाय आर स्क्वेअर साठी लय मोठा कार्यक्रम आहे इंटू एच इथं आर स्क्वेअरच्या ऐवजी काय भरायचं R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2 हे भरता आलं पाहिजे मग आता बाकीच्या व्हॅल्यूज भरायच्या इज इक्वल टू 1/3 इंटू पायची किंमत 3.14 इंटू ब्रॅकेट R1 14 स्क्वेअर R2 6 स्क्वेअर R1 R2 14 इंटू 6 इंटू H 6 कळलं का बघा सर आता काय करायचं सांगा सर 3 1 जा 3 3 2 जा 6 आणि मग आता या ठिकाणी हा सगळा मधला हिशोब येणारच आता म्हणजे कसं होईल बघा सर 3.14 इंटू ब्रॅकेट काय असेल तो इंटू 2 आहेच 14चा वर्ग 196 6चा वर्ग 36 प्लस 6 चोक 24 4 हातच्याले 2 6 1 6 2 8 आता ही बेरीज therefore 3.14 इंटू हे इंटू 2 आहेतच आता ही बेरीज करायला पाहिजे ही बेरीज करूया 196 36 84 6 6 12 4 16 6 4 1 9 1 10 3 13 आणि 8 13 आणि 8 21 1 हातच्याले 2 2 1 3 316 बरोबर आहे का बघा 6 4 10 16 7 4 9 1 10 3 13 13 आणि 8 21 2 1 3 आता इथं इज इक्वल टू 3.14 इंटू 2 आणि ह्याला गुणा 2 6 जा 12 2 1 जा 2 प्लस 1 3 2 3 जा 6 या दोघांचा गुणाकार मुलांनो गुणाकारामध्ये मरते बघा मुलांनो गुणाकारामध्ये फुल वर्क बरोबर आहे मुलांनो फुल वर्क आहे मुलांनो गुणाकारामध्ये खूप काम आहे मल्टिप्लिकेशन करूया सर आपण घाबरायचं आपण घाबरतोय का बिलकुल नाही लक्षात एकदम व्यवस्थित करायचं बघा बरं सर या ठिकाणी कसं करूया सांगा सर आता इथं 632 इंटू 314 मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8 4 3 जा 12 4 6 जा 24 24 प्लस 1 25 1 नी मल्टिप्लाय करताना हे एक डिजिट सोडा एक डिजिट सोडलं 1 2 जा 2 1 3 जा 3 1 6 जा 6 3 नी मल्टिप्लाय करताना ह्यानी 2 डिजिट सोडायचे 2 डिजिट सोडले 3 2 जा 6 3 3 जा 9 3 6 जा 18 आता लक्षात घ्या याची बेरीज 8 2 प्लस 2 4 6 प्लस 3 9 9 प्लस 5 14 9 प्लस 1 10
10 प्लस 6 16 प्लस 2 18 8 प्लस 1 9 1 इतके आले. किती डिजिट सोडायचे? हे 2 डिजिट सोडायचे मुलांना. इथून 2 डिजिट सोडायचे. पॉइंट इथं आला म्हणजे उत्तर कसं आलं बघा सर. 1984.48 सेंटीमीटर क्यूब. आता म्हणून हे उत्तर आलंय का आपलं ते बघायला लागतं. इथं व्हॅल्यूम दिलाय बघा मुलांनी. इथं 1984.48 सेंटीमीटर क्यूब. 1984.48 सेंटीमीटर क्यूब हा व्हॅल्यूम. ही जी काही लक्षात घ्या फ्रस्टम आहे, ह्यात किती व्हॅल्यूम आहे, याचा किती पाणी बसेल काय बसेल दिलं. लक्षात येते का बघा असं आपल्याला. तर या पद्धतीनं हा आपल्याला एक्झाम्पल करायचा आहे. मला असं वाटतं अजून फ्रस्टमची काही गणित आहेत, पण फ्रस्टमचे आणि कोनचे तुम्ही रिलेटिव्ह फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणखीन एक 2-3 उदाहरणं झाल्यानंतर फ्रस्टम संपेल आणि अशा प्रकारे आपलं मेन्शुरेशन पार्ट 1 संपेल. अजून मेन्शुरेशन पार्ट 2 शिल्लक आहे.